सर्वांचं मनपूर्वक स्वागत करूया। पहिला चेंडू इथे मात्र डिलिव्हर होतोय, फटका खेळलाय, पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय, हवाई सफर येईल, परंतु काय घडलंय पंचांचा निर्णय येईल त्यानंतर अनाउन्स केलं जाईल। अर्थातच आपण पाहतोय एका बाजूला फिल्डिंग देखील चांगली पाहायला मिळते, एका बाजूला काय डाऊट आहे ते देखील पाहायला मिळतंय। चेक ज्यांचं शुभागमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे, अर्थातच बेंगळे गावचे सुपुत्र KSK चे सुपुत्र, अर्थातच सातारा प्रीमियर लीग ही पहिली स्पर्धा ज्यांनी जिंकली, विजेतेपद अर्थातच अथर्व या टीमचे संघ मालक आमचे दीपक दादा सकपाळ बेंगळे यांचं शुभागमन होत आहे। मनापासून सहर्ष स्वागत। नक्कीच पडताळणी केली जाईल, या ठिकाणी डिसिजन पेंडिंग आहे आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर निर्णय येईल आणि त्यानंतर निर्णय लगेचच दिला जाईल। आपण पाहतोय चांगली फील्ड पाहायला मिळते, चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते। सेकंडवरती बॅटर योगेश आणि नॉन सेकंडवरती बॅटर आपण पाहतोय गंगा। दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, योगेश आणि गंगा ही जोडी, सलामीची जोडी, आणि दुसऱ्या बाजूला पहिलं षटक घेऊन आलाय तो मात्र गोलंदाज आयुब शेख। टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक जबरदस्त क्रिकेटर आपण पाहतोय, ऑल इंडिया आयकॉन, नवी मुंबई आयकॉन, सातारा जिल्हा आयकॉन आपल्याला पाहायला मिळतोय, KSK आयकॉन असं आपण पाहू चेक ज्यांचं शुभागमन मुख्य व्यासपीठावरती खऱ्या अर्थाने होताना पाहायला मिळतंय। KSK खऱ्या अर्थाने हे नाव ज्यांच्या माध्यमातून बनलं आणि KSK संकल्पना ज्यांच्या संकल्पनेतून अर्थातच आली, KSK चे विद्यमान संस्थापक, KSK चे जनक, माजी अध्यक्ष संतोष मालुसरे साहेब यांचं शुभागमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे आणि अनेक सामने खऱ्या अर्थाने आदरणीय आमचे अशोकदादा सकपाळ साहेब यांच्या बरोबर ज्यांनी खेळलेत ते नाव आहे संतोष मालुसरे आणि त्यांचं शुभागमन होत आहे। वेलकम सर। चला फिल्डिंग लावून घ्यायचंय, निर्णय येईल पंचांच्या माध्यमातून आणि ग्राउंड पंच योगेश भगत अर्थात गॅरोला आपण पाहतो बॅटिंगसाठी। अयुब शेख गोलंदाजी मार्कमध्ये दाखल झालाय। या मॅचमध्ये प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना संघ पाहायला मिळतो आहे। श्री चौनेश्वर 11 या टीमला आपण प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतो आहे। निर्णय प्रलंबित आहे कारण हा बॅटिंग करणाऱ्या टीमचा डगआउटची तिकडेच आहे, त्या कारणास्तव निर्णय घेणं ही बाब सोपी राहिलेली नाही। महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025चा हा थरार आपण अनुभवतो आहोत। निहाल ग्रुप आयोजित असणारी स्पर्धा, आदरणीय अशोकदादा सकपाळ साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेला क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा आपण पाहत आहोत। चला त्या ठिकाणी प्रेक्षक वर्ग आहेत, तिथून पंच येतील आणि निर्णय जो आहे तो यथायोग्य इथे देण्यात येईल। चला मी विनंती करेल अंपायर डिसिजनवरती मॅच खेळवली जाईल। अंपायर तुम्ही डिसिजन देऊन मॅचला लगेच सुरुवात करा, कारण की वेळ कमी आहे, तुमच्या डिसिजनवरती मॅच खेळवली जाईल। थँक्यू सो मच। जाऊया मॅचच्या दिशेनं, लगेचच अंपायर डिसिजनवरती ही मॅच केली जाईल सुरुवात। एक दमदार क्रिकेटचा हा सोहळा आज आपण अनुभवतो आहोत। एक दमदार क्रिकेटची पर्वणी पंचांनी सांगितलंय, इट इज अ 6 षटकार इथे घोषित करण्यात आलाय।
चांगलं आयोजन आणि नियोजन आपण पाहतो. योगेश दुसऱ्या बाजूला गंगा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजी ट्रॅकवरती आयुब शेखला आपण पाहतोय आणि जबरदस्त बॅटिंग आपण पाहू शकाल. योगेशच्या माध्यमातून चेंडूवरती षटकार आला आणि एक दमदार खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. एक दमदार सुरुवात झाली आहे 6 या अंकाने. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये यावेळेस आपण पाहतोय अगदी बॅकफुटवरती गेलेत आणि पंच करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क आलेला नाहीये. डॉट चेंडूची सांगता झाली आहे आणि 6 या अंकबद्दी धावसंख्या स्थिरावली आहे. जबरदस्त क्रिकेटचा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये. महाबळेश्वर चॅम्पियन लीग हुंडा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेस आपण पाहतोय. 2 फिल्डरच्या गॅपमध्ये चेंडूला दाडण्याचा प्रयत्न केलाय. एक सिंगल आले दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे मात्र कंप्लीट होते. 2 धाबांनी धावफलक सरसवलं गेलं 8 या अंकावरती. यस अंपायर, वन शॉट. सुरुवात चांगली झालेली होती षटकाराला पहिल्या बॉलवरती. तिथून पुढे असं पाहायला मिळालं की मोठे स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये योगेश भगतला आपण गॅरोला पाहतोय. धावफलकावरती 7 आहे. पहिल्या 3 बॉलचा खेळ संपलाय. अय्यूब वारंवार उजव्या एसटीच्या बाहेर बॉल टाकतोय. यानंतर आपण पाहू शकाल हाफ ट्रॅकर चेंडू अगदी ऑफस्टिक वरती विसावलाय आणि डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी केली जाते आयुब शेखच्या माध्यमातून आणि डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्या आहे 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक पहिलं. अय्यूबची गोलंदाजी ही उजव्या एसटीच्या बाहेरच पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेला बाटची आउटसाइड एज, कॉट बिहाइंड विकेट, फर्स्ट विकेट. फलंदाज क्रमांक पहिला अय्यूब शेख बाद. पहिल्या विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. आपण पाहतो योगेश मात्र तिथे बाद होईल. आयुब शेखची चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यष्टिरक्षकांना मात्र चोख कामगिरी बजावली. चलताय आपण पाहतोय जबरदस्त इथे मात्र मॅच तुम्हाला पाहायला मिळते. चांगली फाईट पाहायला मिळते. चांगलं दमदार आयोजन आपण पाहतोय. सर टर्निंग पॉईंट होतोय. एक चांगला बॅटर मैदानाच्या बाहेर जाईल योगेश आणि तिथून एक सुरुवात झाली. एक खिंडार पाडायला सुरुवात केली आयुब शेखच्या माध्यमातून. होय, अय्यूबने विकेट मिळवली. खरं तर विकेट मिळवणं गरजेचं राहतं आणि ती इथे पहिल्या षटकामध्ये त्याने ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. योगेश भगत अर्थात गॅरो बाद होत असताना पाहायला मिळालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहत आहोत. एक दमदार क्रिकेटची पर्वणी आज मात्र शेवटाकडे निघाली आहे. अंतिम आणि शेवटचा दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय. नवीन फलंदाज स्वप्नील शिंदे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. 7-1. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहू शकाल न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. गॅप शोधण्याचा प्रयत्न केलाय. इथे मात्र दमदार फटका. मिळतील त्या धावा 4. येतोय चौकार. चेंडू फरार. एक चांगला स्ट्रोक उजव्या एसटीच्या बाहेर पाहायला मिळाला. स्वप्नील शिंदे आल्या पहिला बॉल इनफिल्डला भेदत असताना ज्या पद्धतीने बॅक लेफ्ट मागे नेली, बॉडीला ऍडजस्ट केलं आणि ज्या पद्धतीने हा स्ट्रोक केला जिथे एक्स्ट्राऑर्डिनरी स्ट्रोक पाहायला मिळाला. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आला. 11-1. सर तुम्हाला थोडंसं थांबेन पहा. या मॅच नंतर आपण सुपर ओव्हर खेळवणार आहोत. परी 11 संघाचे 4 पॉईंट आहेत, परंतु या मॅचमध्ये जो संघ जिंकेल त्याच्याबरोबर परी 11 बरोबर तुमची सुपर ओव्हर होईल आणि त्यानंतर आपल्याला सुपर 6 मधले 6 संघ मिळतील. याची नोंद घ्या. परी 11 संघाचे सर्व खेळाडू, संघ मालक आणि संघ नायकांना आम्ही विनंती करतोय की यानंतर आपण सुपर ओव्हर खेळवणार आहे. या मॅचमध्ये जो जिंकेल तो सुपर ओव्हरसाठी क्वालिफाय होतोय. धन्यवाद. तर निश्चितच पहिल्या षटकाची सांगता पाहायला मिळते आणि धावफलकावरती धावा झाल्या त्या मात्र 11 धावसंख्याने 1 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते आणि चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा क्लास मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. जबरदस्त इथे मात्र क्रिकेट आपण पाहतोय. सेकंड षटकासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र स्वप्नील गोलंदाज येईल. सेकंड क्रमांकासाठी संतोष सकपाळ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज क्रमांक सेकंड घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली ती मात्र 11. 1 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस पहिला चेंडू उजव्या एसटी लगत आपण पाहिला आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. सुरुवात चांगली झाली आहे. दुसऱ्या षटकाची देखील पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा आला उजव्या एसटीच्या बाहेर. संतोष देखील चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करतोय. गंगाधर इंगोले मोठे स्ट्रोक खेळेल का? खोलवा टप्प्याचा बॉल लोअर फुलटोस बनवलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल इथे मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. सेकंड रन देखील कंप्लीट झाली आहे. 2 धावा. दुहेरीच्या मदतीने 13 धावा.
धावफलकावरती आहेत 13-1. 13 रन्स आणि एक विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते आणि जबरदस्त गोलंदाजी आता मात्र आपण पाहतोय संतोष सकपाळ अर्थातच जंगली असे ज्याची ओळख आहे. आपण जर पाहिलं गोरेगाव परिसरामध्ये ज्याची दमकम आहे ऑलराऊंडर प्लेयर्स म्हणून ज्याला पाहिलं जातं आणि तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चांगलं षटक हाताळताना यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू तितकाच चांगल्या पद्धतीने सन्मान दिला आणि एक सिंगल मात्र घेतली जाते डिंग लॉक ऑफवरती आणि धावफलकावरती धाबा झाल्या त्या मात्र 14 धाबा एक विकेटचं पतन. या षटकामध्ये विनोदजी असं वाटू लागलं ना की मॅच शांत चालू झाली. 4 षटकांची मॅच आहे. स्वप्नीलला बॅट उचलावी लागेल. मोठे स्ट्रोक तुम्हाला खेळावा लागणार आहे. इथून पुढे मॅच जी काही आहे ना ती क्रुशल मुवमेंटला येईल. 4 षटकांच्या लढतीमध्ये डू ऑर डायच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला धावा गोळा करणं आणि धावांसाठी जी धाव महत्वाची राहील. डॉट बॉल आलाय 14-1. निश्चितच धावसंख्या गोळा करावी लागेल कारण प्रतिस्पर्धी संघ देखील पंकजदा बाडकर यांचा चौनेश्वर रेल्वे संघ दमदार संघ आहे. हो यावेळेस ऑप्टिकवरती शफल झालाय परंतु चेंडू पडल्यानंतर ट्रॅव्हल झालाय आणि तिथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. असं वाटतं जयेश सर की बॅटर कुठेतरी कमी पडतायत परंतु गोलंदाजाचं मी कौतुक करेन कारण व्हेरिएशन आणतोय तो गोलंदाजीमध्ये. संतोषने जी गोलंदाजी केली आहे डॉट बॉलकडे जास्तीचा कल त्याचा राहिला आहे. हाफ ट्रॅकर बॉल या वेळेला टॉप ऑफ दी बाउन्स आले. बॅकफुटला आले आणि फेकून दिलाय चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ दी पार्क. बुलंदी पॉवरफुल आसमानी सुलतानी टोला षटकार. तर नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे या ठिकाणी आयोजन करण्यात आलं अर्थातच एक गोड व्यक्तिमत्व. तसंच जर पाहिलं तर ज्यांच्या माध्यमातून अत्यंत सातारा जिल्हा महाबळेश्वर असेल तालुका आपला मुंबई परिसर असेल आणि बऱ्याच परिसरामध्ये ज्यांच्या नावाची छाप आहे आर्थिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये देखील ज्यांचं नावाचा डंका नेहमी वाजत राहतो आणि अर्थातच शून्यातून विश्व निर्माण करणारं असं व्यक्तिमत्व जर म्हटलं तर आदरणीय अशोकदादा सकपाळ यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय व्यासपीठावरती. त्यांचं देखील मनाच्या अंतर्गणापासून हृदयाच्या स्पंदनातून मनपूर्वक आपण करूया स्वागत. जाऊया स्कोरबोर्डवरती धावसंख्या झाली 2 षटकाच्या अंती 20 धाबा 1 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतं आणि 20 धाबा झाले तरी 1 विकेट आत्तापर्यंत आली आहे. 10च्या सरासरीनं इथे मात्र खेळताना आपण पाहतोय आणि जयेश सर उर्वरित 12 चेंडू आहेत परंतु चौनेश्वर रेल्वे देखील तितक्याच ताकदीचा संघ आहे. कुठेतरी बॅकफुटवरती पाहायला मिळतोय बॅटिंग करणारा संघ तो म्हणजे पाटील ब्रदर्स. 2 षटकांमध्ये 10चा करंट रेट काही जास्तीचा वाईट नाही म्हणता येणार परंतु इथून पुढच्या 2 षटकांमध्ये जास्तीच्या धावा गोळा करावा लागणार आहे. गणेश गोलंदाजी मार्कवरती आला. संघाचा कॅप्टन आहे. गोलंदाजीमध्ये त्याने चांगल्या दर्जाचं सातत्य दाखवलंय. यावेळेचा बॉल उचली घेतोय. थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. कदाचित असं वाटलं ना की या इनिंगमध्ये जास्तीचे बॉल निर्धाव स्वरूपाचे आले. बॅटिंग करणारी टीम बॅटर जे आहेत ते मैदानाच्या आतमध्ये टुरिस्ट विजावरती मैदानाच्या आतमध्ये आलेत की काय. बॉलर आणि कीपर यांचा शो चालू आहे. हा बॉल पहा पुन्हा एकदा थेट यष्टिरक्षकाचा भेद. डॉट बॉल. यस डॉट चेंडू आला आणि तुम्ही जसं म्हटलं टुरिस्ट सिस्टमवरती आलेत की काय परंतु बॅटर मात्र तिथे मात्र स्टॉप झालेत. मी म्हणेन मोठी स्पर्धा खेळताय ना तुमच्याकडे तुमचं जे टॅलेंट आहे ना ते टॅलेंट जर तुम्ही आत्ता उपयोगात आणणार नाही ना तर त्याला व्हॅल्यू नाही आहे. कारण तुम्हाला खेळायचं ना दमखम दाखवायची आहे तर तुमच्यात असलेला जो टॅलेंट आहे त्याला बाहेर काढावा लागेल. यावेळेस गॅपमध्ये चेंडूला धाडलाय परंतु फिल्डर आहे. एक सिंगल डबलचा प्रयत्न केलाय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये आणि तिथे मात्र जर आपण पाहिलं तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ती देखील आपण जर पाहिलं तर सफल होईल आणि स्कोरबोर्डवरती धावसंख्या आली ती मात्र 22 धाबा 22 रन्स 1 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. 2.3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपन्न झाला. अर्थातच 15 चेंडू टाकून झालेत आणि धाबा झालेत त्या 22. पुढचा बॉल यावेळेला देखील खाली राहिला आहे चेंडू जो मात्र दिशाहीन राहतोय. पंच वळतील आणि इथे गोलंदाजाला दंडित करण्यात आलाय. पहा एकंदरीत तुम्ही पाहिलं ना तर तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती हा बॉल पडल्यानंतर अधिकचा बाहेर निघाला. तो मात्र उसळी घेतली नव्हती. जिथे अवांतर धाव आली 23 बनल्यात. 9.20चा करंट रन रेट हा तितकासा योग्य राहणार नाही. तुम्हाला जास्तीच्या धावा गोळा करायच्यात 50 पर्यंत तुम्हाला पोहोचणं हे गरजेचं राहील या मॅचमध्ये. हाफ ट्रॅकर बॉल लगातारचे चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत. 7 बॉल फेस केलेत गंगाधर इंगोलेने आणि केवळ 5 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. हे टेस्ट क्रिकेट नाही आहे. हे शॉर्ट टाइम क्रिकेट आहे. हो आणि इथे मात्र फटके खेळावे लागतील गंगाधर इंगवलेला परंतु या वेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय सफल साबित होतोय गोलंदाज. चांगलं फिल्डिंग देखील पाहायला मिळते आणि आपण जर पाहिलं तर एक सिंगल आल्याने सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावसंख्या झाली ती मात्र 24 धाबा 24 रन्स या ठिकाणी आपण पाहतोय.
आपण जर पाहिलं तर बॅटिंग करणारा संघ पाटील ब्रदर्सच्या धावफलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस पुन्हा ऑफटिकवरती, परंतु ऑफटिकच्या खूपच बाहेर पंच हेरतायत आणि एक अभांतर चेंडू असं म्हटलं तरी चालेल आणि एक अतिरिक्त धाव इथे मात्र ऍड केली जाईल. धावसंख्या झाली ते मात्र 25. फॉलो केलं होतं बॅटरला. पहा ऍक्शन रिप्ले, उजव्या एसीच्या बाहेर नेला बॉल. जसा बॅटर फॉलो करत होता चेंडूपर्यंत रीच मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि हा चेंडू अवांतर आलाय. यावेळेस ऑफटिकवरती शफल झालाय, परंतु बॅटचा परफेक्ट संपर्क नाहीये आणि इथे मात्र एक सिंगल लेग बाईटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि सिंगलने धावफलकावरती धावसंख्या लगावली जाईल ती मात्र 26 या अंकावरती. आपण पाहतोय ज्या पद्धतीनं सुरुवात झाली आहे गोलंदाजीची चर्चा आपण करतोय. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. इथे मात्र आपण पाहिलं आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते त्या 26. एक विकेटचं पतन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी बॅकफुटवरती कुठेतरी धावसंख्येची ओघ जो आहे तो कमी पाहायला मिळतोय. गंगाधरच्या बाबतीत चर्चा केली, 8 चेंडू खेळलाय, 5च धाबा जमवल्यात आणि स्वप्नीलची चर्चा केली तर 4 चेंडू खेळतोय आणि 10 धाबा जयसर जमवल्या. दोघांमध्ये जर पाहिली पार्टनरशिप आहे जयसर, परंतु धावा ज्या हव्यात तशा धावा आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. नाही, या षटकामध्ये आपण पाहिलं ना तर गोलंदाज अर्थात गणेश शिंदे ज्याच्या गोलंदाजीमध्ये आहे ना धार, तो संघाचा कर्णधार. त्याने खरं तर इथे धार दाखवली आपल्या गोलंदाजीची. 6 धावा या षटकामध्ये आल्या. आपण पाहिलं तर धावा थांबल्यात. मागील 3 षटकांचा विचार केला तर केवळ 26 धावा धावफलकावरती आल्यात. इथून गिअर बदलावा लागेल, कारण अनेक वेळा आपण म्हणतो ना रेस आयुष्याची असू द्यात किंवा ना गाड्यांची, गिअर कधी कुठे बदलायचा ना तो विजेता राहतो. इथे गिअर तुम्हाला बदलावा लागेल. या षटकामध्ये कमीत कमी 20 धावा जर का आल्या तर एक फायटिंग टोटल म्हणता येईल. फायटिंग टोटलसाठी या 6 चेंडूंमध्ये 20 ते 22 धावा, 25 धावा जर येणं खूप महत्त्वाचे असतील, कारण प्रतिस्पर्धी संघ देखील आपण पाहिलं चौडेश्वर 11 टीम तो देखील एक दमका बसलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025चं हे दुसरं पर्व आणि या दुसऱ्या पर्वामध्ये आपण पाहतोय घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. दुपारच्या सत्रानंतर तर ज्या पद्धतीने या स्पर्धेचा आलेख पाहायला मिळेल ना, प्रेक्षक मायबाप वर्ग जर आपण पाहिलं ना खूप इथे जमणार आहे. लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद चाखताना आपण पाहू शकाल, कारण ही स्पर्धा त्या उंचीची आदरणीय अशोकदादा सकपाळ यांची स्पर्धा, अर्थातच महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025 सीझन 2 दुसरं पर्व उंच भरारी घेते. उंच भरारी घेतली जाईल. आयुष्यभर या स्पर्धेची चर्चा राहील, कारण स्पर्धा महाबळेश्वर चॅम्पियन लीग दुसऱ्या पर्वाची. पहिला चेंडू यावेळेस आपण पाहू शकाल, चेंडूला उंची मिळाली आहे परंतु गॅप आहे. एक सिंगल येते, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केलाय, दुसरी धाव देखील इथे मात्र घेतली जाईल. 2 धाबा आल्या, 2 धाब्यांनी धावफलक सरसवलं गेलं, धावसंख्या लगावली जाते 28 अंकावरती. एक विकेटचं पतन. प्रयत्न सुरू ठेवले दोन्ही बॅटरने. प्रयत्न करणं हे गरजेचं राहतं. यश त्यालाच मिळतं ना तो आयुष्यभर प्रयत्न करत राहतो. अर्थात केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नामध्ये सातत्य ठेवलंय. डबल आल्यात, 28 धावा धावफलकावरती आहेत. स्वप्नील ऑन स्ट्राईक. स्वप्नील शिंदेला आपण स्ट्राईक एंडवरती पाहतोय. प्रवीण सकपाळ पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहू शकाल पुढच्या बॉलवरती अगदी फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र गॅप आहे. 1 बाउंस चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील त्या धावा 4 चौकार. धावफलकावरती धावा झालेत त्या 32 धावा असं म्हटलं जातं ना. प्रयत्न करून चुकला तरी चालेल, परंतु प्रयत्न करण्यास चुकू नये आणि प्रयत्न केलाय. बॅटर आपण पाहतोय जबरदस्त फटका खेळलाय तो मात्र स्वप्नील शिंदे. जरी गंगाधर जरी बॅकफुटवरती असला तरी लिडिंग करतोय बॅटिंग करत असताना स्वप्नील शिंदे आणि धावफलकावरती धावा झाल्या त्या 32. एक विकेटचं पतन. 32 धावा धावफलकावरती आहेत. हा चौकार आल्यानंतर आता मात्र मॅचमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय पाटील ब्रदर्स. 32ला 1. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. या टीमचा चांगल्या दर्जाचा खेमा बांधण्यात आला. फौजफाटा चांगला सुसज्जित केला पाटील ब्रदर्सने. आवश्यकता आहे ती धावांची, ते यायला हव्यात. खोलातला बॉल, बॅटची आतली कडा, यष्टिरक्षकाचा वेध. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो आहे. निर्धाव चेंडू. या 24 बॉलमध्ये जर का आपण विशेष करून या गोष्टीची शहानिशा केली तर मला वाटतं सर्वाधिक चेंडू हे निर्धाव स्वरूपाचे या इनिंगमध्ये आलेले आहेत. निश्चितच ज्या पद्धतीने प्रत्येक गोलंदाजाने कमान सांभाळले, कर्णधाराने दाखवलेला विश्वास, संघ मालकाने दाखवलेला विश्वास, त्या विश्वासाला पात्र ठरताना आपण पाहतोय बॉलर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. अचूक टप्पा, नियंत्रित गोलंदाजी, व्हेरिएशन, चेंज ऑफ पेस या ताकदीच्या जोरावरती फलंदाजांना रोखण्याचं काम जर कुणी केलं असेल तर या गोलंदाजांनी, या शिलेदारांनी. यावेळेस आपण पाहिलं एक सिंगल घेण्याचा प्रयत्न, दुसरीसाठी कॉलिंग केली आहे. कॉलिंग इज इम्पॉर्टंट परंतु नकार दिलाय. सिंगल आल्याने सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा झाल्यात त्या 33 धावा, 33 रन्स. एक विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि
एखादा षटकार जर आला तरी देखील 39-40चं लक्ष सेट केलं जाईल आणि कुठेतरी फायटिंग स्कोर म्हणता येईल जय सर. नाही, अजून इथून पुढे 2 मोठे स्ट्रोक येणं गरजेचं राहील, कारण पुढचे 2 बॉल महत्त्वाचे आहेत. या 2 बॉलवरती 2 मोठे स्ट्रोक खेळणं गरजेचं राहील. प्रवीण सकपाळ या षटकामध्ये देखील त्याने 7 धावा खर्च केल्यात. विकेट जरूर प्राप्त झालेली नाही आहे. शॉर्ट टाईम क्रिकेटमध्ये धावा थांबवणं ही गरजेची बाब राहते आणि ती इथे करण्यात आलंय. यावेळेचा बॉल खाली राहिलाय. इथे धाव घेण्याचा प्रयत्न गंगाधर इंगोले. 9 चेंडू आणि 6 धावांची खेळी साकारली आणि इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये होईल तो बाद. सपाट पाहतोय धावा घेण्याचा प्रयत्न आणि धावा घेताना इथे मात्र आपण पाहतोय धावाची विकेट देखील आपल्याला पाहायला मिळते. बघा दडपण असं आहे ना, दडपण घेतल्यानंतर तुम्ही कोणत्याच आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. आज आपण पाहिलं या सोहळ्यासाठी एका बाजूला डे मध्ये निहाल ग्रुपची स्पर्धा चालू आहे, नाईट मध्ये आपण पाहिलं तर 32 प्रीमियर लीग चालू आहे आणि 32 प्रीमियर लीग खेळण्यासाठी बरेचसे खेळाडू आपण पाहिलं तर गावावरून दाखल झालेत. मात्र निहाल ग्रुप बघायची होती 32 खेळाडूंना आणि संपूर्ण आपण पाहिलं तर खेळाडू आज दाखल झालेत. अर्थातच प्रतीक साठे, त्याचबरोबर आपण पाहिलं सोन्यात आमचा जयदीप पाटील असेल, सौरभ शिंदे जो 32 वंडर बॉय म्हटलं जातं, ते सगळे खेळाडू सगळं आमचा मित्रपरिवार आलेला आहे. त्या सगळ्यांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. नागभूमी टीम 32 आपल्या सगळ्यांचं मनापासून अधिक स्वागत, सुस्वागतम. थँक्यू सो मच. चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल आणि आपण पाहतोय धावा झाले त्या धावफलकावरती यावेळेस मयूर शिंदे आपण पाहू शकाल आणि शेवटचा चेंडू या इनिंग्स मधला सेट ड्राईव्हला खेळतोय. फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील, प्रयत्न आलाय ते यश आणि 2 धाबा निश्चितच घेतल्या जातील आणि 2 धाबांनी धावफलक सरसावलं गेलं. धावसंख्या लगावलं जाते ते मात्र 35 धाबा 35 रन्स. 2 विकेटचं पतर आपल्याला पाहायला मिळतंय. 4 षटकांचं सत्र इथे मात्र संपन्न झालं आणि प्रथम बॅटिंग करणारा संघ पाटील ब्रदर्स संघ गणेश शिंदे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. धाबा झालेत त्या 35. शेका अहिरे बानवलीचे आमच्या संपूर्ण आपण पाहिलं तर मान्यवर आमचे सन्माननीय अधनीय सुनीलजी शेलार साहेब, त्याचबरोबर सन्माननीय अधनीय दिनेशजी सपकाळ साहेब, या दोन्ही मान्यवरांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025 मध्ये आपलं मनापासून अधिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम. या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे सर्व आदरणीय ज्यांच्या संकल्पनेतून साकार झालेला क्रिकेटचा सोहळा आज आपण पाहतो आहोत. आदरणीय अशोकदादा सकपाळ साहेब यांची उपस्थिती तुम्हाला आज या व्यासपीठावरती पाहायला मिळते. शेवटचा आणि अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. अगदी इथे जे दर्दी क्रिकेट रसिक आहेत ना, त्यांची गर्दी होणार, कारण इथे आलेल्या प्रेक्षक वर्गालाही भरभरून प्रेम देण्यात आलं आहे. प्रत्येक आयवॉ कॅचसाठी 200 रुपयाचा कॅश प्राईज आहे. सामनावीर ठरलेल्या खेळाडूसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज देण्यात येते. मेडन ओव्हरसाठी 1100 रुपये, सलग 3 विकेट हॅट्रिकसाठी 1100 रुपये, सलग 3 चौकार 1100 रुपये, सलग 3 षटकार 1100 रुपये रोख रक्कम आयोजकांच्या माध्यमातून. अर्ध्या षटकासाठी 1100 रुपये. आयकॉन खेळाडू प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहिला तर 15,000 रुपये. KSK खेळाडू प्लेअर ऑफ द टुर्नामेंट 10,000 रुपये. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी 5,000 रुपये रोख रक्कम. उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाज रोख रक्कम प्रत्येकी 10,000 रुपये. तथा या स्पर्धेच्या माध्यमातून प्रथम क्रमांक तब्बल 3 लाख रुपये व मानाचा आकर्षक चषक. द्वितीय क्रमांक रोख रक्कम 1 लाख रुपये व आकर्षक मानाचा चषक. तृतीय क्रमांक रोख रक्कम 50,000 रुपये व आकर्षक मानाचा चषक या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जाईल. अनेक पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून जे पाहायला मिळत आहेत. खरं तर या स्पर्धेने अनेक पारितोषिक या स्पर्धेमध्ये दिलेली पाहायला मिळालीत आणि भरभरून आणि उदंड प्रतिसाद या स्पर्धेच्या माध्यमातून जो मात्र या प्रत्येकाला मिळालेला पाहायला मिळाला आहे. आणि खरं तर या स्पर्धेने संपूर्ण मापदंड ओलांडलेली पाहायला मिळाली. एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि अभिमानाची स्पर्धा आपण पाहत आहोत. बहुचर्चित असं आयोजन या स्पर्धेचं पाहायला मिळत आहे. का होणार नाही. या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे जनक स्वतःहून आदरणीय अशोकदादा सकपाळ साहेब यांना कटाक्षाने जातीने या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या व्यासपीठावरती पाहत आहोत. एक असं नेतृत्व, एक चांगलं कर्तृत्व आणि त्याहूनही अधिक या स्पर्धेमधून ज्यांचं एक चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतो आहोत, ज्यांना या व्यासपीठावरती आपण पाहतोय. या मैदानाच्या आतमध्ये वळूयात. चला आघाडीची जोडी त्वरित मैदानावरती यायला हवी. आम्ही लक्ष वेधू. चला आघाडीचे बॅटर त्वरित मैदानाच्या आतमध्ये. लक्ष छोटे खाणी आहे, परंतु ही बाब विसरून चालता कामा नये की लो स्कोरिंग मॅचेस ह्या नेहमी चांगल्या दर्जाच्या झालेल्या पाहायला मिळाल्यात. अय्यूब शेख आणि त्याच्या साथीला मयुरेश मात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळते आहे. या मॅचमध्ये टार्गेट ठेवण्यात आलं आहे
ते अर्थातच 36 रनचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट करण्यात आलंय. क्रिकेटच्या खेळामध्ये लो स्कोरिंग मॅचेस नेहमी चांगल्या झाल्यात आणि या मॅचकडे पाहत राहतील खेळाडू. गोलंदाजांचा बोलबाला राहील का? गंगाधर या संघामध्ये ॲड झालाय, त्याची गोलंदाजी. त्याहूनही अधिक मयूर कदम, जिथे मयूर शिंदेचा खेळ हा तितकासा महत्वाचा राहणार आहे. चा पाठलाग करायचा. 36 रनचं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलंय. सामन्याला सुरुवात मयूर शिंदे गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. खरं तर या गोलंदाजाचं सेलिब्रेशन, या गोलंदाजाचा खेळ, या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका. त्याची मेंटॅलिटी फार स्ट्रॉंग आहे आणि त्याने सातारा प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा हकदार देखील राहिला आहे. या मैदानाने भरभरून असं दिलंय मयूर शिंदेला, जो गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. अय्यूबची बॅट शांत राहिली या स्पर्धेमध्ये. 18 मालिकाभराच्या बाईक त्याच्या नावावरती आहेत. खरं तर या स्पर्धेच्या आधी सुप्रीमो स्पर्धा गाजवली आणि ज्याच्या नावावरती बाईक पाहायला मिळाली, उत्कृष्ट बेस्ट बॅटर त्याच्या नावावरती पाहायला मिळाला. अर्धशतक जे मात्र त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळालं होतं आणि तोच अय्यूब स्ट्रायकर एंडवरती. पुढचा बॉल, पहिल्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, झेल सुटला. पहिल्या बॉलवरती डीप एक्सच्या कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. निश्चितच आपण पाहतोय झेल महत्वाचा होता. आयुब शेखचा झेल सोडला, इथे मात्र आपण पाहतोय संधी निर्माण झाली असती, विकेट जर मिळाला असता आणि तिथून मात्र जर आपण पाहिलं ना तर इथे संधी आली होती, संधी गमावली आहे. एक मोठा विकेट मिळाला असता आणि इथून मात्र निराश असेल तो गोलंदाज मयूर शिंदे. कारण कॅचेस विन द मॅचेस, टेक द कॅच विन द मॅच, लेलो कॅच जितो मॅच, छोडो कॅच हरो मॅच असं म्हटलं जातं. ती परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये निर्माण झाली आहे. खरं तर मयूर शिंदे हा असा गोलंदाज आहे ना, त्याला चॅलेंजेस आवडतात. परिस्थिती जितकी बिकट ना तितका हा खेळाडू तिखट आहे. तो गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. मयूर, पुढचा बॉल, यावेळेला आक्रमण, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आकाशाला गवसणी घालणारा, जणू काय आकाशाला बुक्की मारत, बुक्की टेंगुड, षटकार. निश्चितच फायटिंग आपल्याला पाहायला मिळते. चूक झाली, चुकीला माफी नाही. पहिल्या चेंडूवरती झेल ड्रॉप झाला आणि त्यानंतर आयुब शेख मात्र आता आक्रमक झालाय. मिळालेलं जीवनदान आणि त्या जीवनदानाचा सोनं करत असताना मैदानाच्या आतमध्ये संधी एकदाच मिळते आणि संधीचं सोनं करणं ही तुमची कामगिरी, जबाबदारी नसते. ती जबाबदारी इथे मात्र पार पाडली आहे तर बॅटर आयुब शेखनं. व्हॉट अ फॅन्टास्टिक शॉट बाय अय्यूब. यावेळेला आणखीन एक लगातारचा दुसरा षटकार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अय्यूबचा थाट इथे गोलंदाजाची लावली त्याने वाट, ठोकला षटकार. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र आपण पाहतो बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय बॅट मधून आणि वारंवार इथे मात्र आपण पाहतोय जबरदस्त बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आयुब शेख आपण पाहतोय इन द फॉर्म आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या फॉर्मात इथे आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग करतोय आणि नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न तो मयूर शिंदेला. आघात केलेत त्याने. 3 बॉलवरती 3 मोठे स्ट्रोक आलेत. यावेळेला चौथा डाउन द ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. शांत हूँ समुंदर जैसा, गुस्सा मेरा सुनामी है, इसीलिए तो पूरी टेनिस क्रिकेट मेरे बैटिंग की दीवानी है. बैटिंग आवडली असेल तर टाळावायला काही हरकत नाही आहे. 3 बॉल 3 षटकार ठोकलेत अय्यूब शेखने. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र चांगलं क्रिकेट मैदानामध्ये आपण पाहू शकाल. आयुब शेखच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. थाम लिया है बैट हाथ में, अब तो महासमर होगा, अब हर बॉल बाउंड्री से बाहर होगा. आयुब शेख इथं मात्र चांगली फायटिंग करताना पाहायला मिळतोय. आयुब शेख चांगली धमखम दाखवतोय. आयुब शेख इथे मात्र पूर्णतः जबाबदारी घेतोय आणि आपण पाहतोय अटॅकिंग क्रिकेटचा सौंदर्य पाहायला मिळतंय. पुढचा बॉल, चौथा येतोय की काय? चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षकाचं जजमेंट चांगलं आहे. होय, चौथा आलाय. 4 चेंडू 4 षटकार. मॅग्निफिसंट बॅटिंग बाय अय्यूब शेख. फायटिंग करतोय. विस्फोटक बल्लेबाजी, विस्फोटक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आयुब शेखचा सोडलेला एक कॅच
आपण पाहू शकाल आणि तिथे मात्र दमखम दाखवली आहे. चांगलं क्रिकेट आणि चांगल्या क्रिकेटचा थरार मैदानाच्या आतमध्ये डगआउट मध्ये देखील जल्लोष पाहायला मिळतोय. 4 षटकार आलेत. यावेळेचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला. व्हॉट अ स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या षटकामध्ये सर्वाधिक धावा आल्यात. 4 षटकार आणि 2 चौकार. तब्बल 32 धावा. या स्पर्धेतलं सर्वाधिक महागडे षटक. 32 धावा मयूर शिंदेवरती प्रहार केलेत. डिटर्जंटचा वापरच केला नाही, बॅटने धुतलं. बॅटिंग जबरदस्त चालली आहे. चांगली पॉवरफुल बॅटिंग आणि स्कोर झालाय धाव फलकावरती आपण जर पाहिलं तर 32 धावा. आयुब शेख नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये. वादळापूर्वीची शांतता पाहिली आणि त्यानंतर आलेलं वादळ अर्थात टेनिस विश्वातील एक जबरदस्त बॅटर आपण पाहू शकाल. आयुब शेख चांगल्या लयात, चांगल्या फॉर्मात, चांगल्या दमामध्ये बॅटिंग करताना आपण पाहतोय. चित्र थोडंसं पलटलंय. एकतर्फी मॅच अशी वाटू लागली आहे कारण फक्त 35चं लक्ष ठेवलं आणि पहिल्या षटकामध्ये इथे मात्र धावा जमवल्या त्या 32. होय, खरं तर मी आभारी राहीन ते अर्थात सचिनजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून. खरं तर आयुबचे थँक्यू आम्ही म्हणू. मी किरणजी मस्कर आणि त्याच वेळेला आदरणीय अशोकजी सकपाल साहेब यांच्या माध्यमातून मी आयुबला आभारी मानेन कारण त्यांनी आयोजकांचा वेळ वाचवलाय. यस, आणि अंतिम दिवस जय सर आणि ज्या पद्धतीने आपल्या मॅचेस सुपर ओव्हरच्या वाढत चालल्यात आणि त्याची चिंता होती अशोकदादा सकपाळ साहेबांना कारण आज अंतिम दिवस प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळणार आणि त्या पद्धतीचे सामने होणार. स्टेडियम मात्र खचाखच. नवी मुंबई, सातारा, महाबळेश्वर सगळीकडे कर्फ्यू लागलाय जय सर. होय, निश्चित, कारण मॅच चांगली होईल. गोलंदाजी मार्कमध्ये सुनील सकपाळ गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होतं. या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे सर्वे सर्वा तुम्ही स्क्रीनवरती पाहता. आदरणीय अशोकदादा सकपाळ साहेब यांना पाहायला मिळतं. हलक्या हाताने संयमाने एक सिंगल इथे घेतली जाते. या मॅचच्या आधी हा ओव्हर थ्रो झालाय. सामना संपला. केवळ 7 बॉल मध्ये ही मॅच इथे जिंकली आहे आणि सर्वाधिक मोठा उलटफेर या स्पर्धेमध्ये श्री सौनेश्वर 11 या टीमने ही मॅच जिंकली. येस, परी 11 या आता होईल सुपर ओव्हर. मी मगाशी चर्चा केली जो विजेता संघ आहे त्याच्यासोबत होईल सुपर ओव्हर. आता परी 11 आणि श्री चौनेश्वर 11 यामध्ये होईल सुपर ओव्हरचा थरार. खरं तर किरण